नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कोरेगाव शहरात प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि 3 शाखांचे उद्घाटन या ठिकाणी पार पडले. यावेळी आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. या कार्यक्रमात आमदार शिंदे यांच्या फोटो देखील वगळण्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. याविषयी आमदार महेश शिंदे यांना अनुपस्थितीबाबत आणि फोटो वगळण्याबाबत विचारले असता, माझे कालचे कार्यक्रम आधीच ठरले होते. माझ्या कुटुंबाचे आणि मतदारसंघातील सुमारे 68 कार्यक्रम एकाच दिवशी होते, ज्यात 42 विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रमाचा समावेश होता. त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे. जनतेने मला निवडून दिलं आहे आणि 3.5 वर्षे माझ्या हातात आहेत. तोपर्यंत मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोणाला फोटो लावायचे आहे किंवा नाही यापेक्षा जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे. जे 4-5 जण तिथे होते त्यांनी कधीच कामं केले नव्हतं. उलट त्यांनी निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने काम केलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. महेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. महेश शिंदे हे भाजप विचारसरणीचेच आहेत. त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये महेश शिंदे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही यावेळी गोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महेश शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.